नमस्कार बघतो. वनस्पतीशास्त्रांच्या अनुसार जो काळा धोत्रा आहे ही एक खूपच पॉवरफुल वस्तू आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो काळ्या धोत्र्यास धारण करण्याच्या विषयीच्या बाबतीत आहे. तर पहा, धोत्र्याचे रूप हे स्वयं शिवशंकर महादेवांचे स्वरूप आहे. काळा धोत्रा काळ भैरवाचे स्वरूप आहे. तसेच काळ्या धोत्र्यावर शनिदेव वास करतात. श्री महाकाली माताही या काळ्या धोत्र्यावर निवास करते. तुम्ही हे नक्कीच पाहिले असेल की आपण जेव्हा महादेवांची पूजापाठ करतो तर काळ्या धोत्र्याची किंवा मग कोणताही धोत्रा असो त्याची फळे आणि फुले महादेव शिवशंकरांना अवश्यच अर्पण करतो. आणि अर्पण केलेल्या या फळ व फुलास शिवशंकर महाराजही नक्कीच ग्रहण करतात. महादेव शिवशंकरांना कोणतेही मिष्टान्न गोड पदार्थ अर्पण करण्याची गरज नाही. जर कोणीही व्यक्ती सच्च्या मनाने काळा धोत्रा अर्पण करते, याची फळे व फुलांना भोगप्रसादाच्या स्वरूपातही अर्पण करते, तर यांचा साक्षात महादेव अगदी प्रसन्नतेने स्वीकार करतात. आता असे का? कारण की काळ्या धोत्र्यामध्ये साक्षात महादेव शिवशंकर स्वयं निवास करतात. महाकाली देवीची संपूर्ण शक्ती वास करते. आदिशक्ती स्वयं यावर वास करून आहे. बघतो, काळा धोत्रा हे कोणी साधारण रूप नाहीये. याचे प्रयोग जाणून घ्याल तर तुम्ही अगदी नक्कीच चकित होऊन जाल आणि उद्यापासूनच काळ्या धोत्र्याची जड धारण करण्यास तुम्ही सुरुवात कराल. तसं तर माझ्या चॅनलवरील बऱ्याचशा सबस्क्रायबर भक्तगण दर्शकांनी हे काळ्या धोत्र्याची जड धारण केलेली आहे आणि याने त्यांना लाभही मिळत आहेत. तर वनस्पती शास्त्रांच्या अनुसार काळ्या धोत्र्याचा प्रभाव उग्र मानला जातो. जसे की भगवान शनींचा जो प्रभाव आहे, अर्थात शनी ग्रहाचा जो प्रभाव आहे, मंगळ ग्रहाचा जो प्रभाव आहे, हा उग्र मानला जातो. अशाच प्रकारे या काळ्या धोत्र्याची जी जड आहे हिचा स्वभावही उग्र मानला जातो. ही तत्काळ फायदे दाखवते. यात कोणता जास्त वेळ लागत नाही. याचे जे फायदे आहेत हे तत्काळ सिद्ध होतात. तर या व्हिडिओला तुम्ही एकदा जरूर पूर्ण पाहायचे आहे. काळ्या धोत्र्याचे फायदे या व्हिडिओमध्ये मी तुम्हा भक्तगण दर्शकांना अगदी स्पष्टपणे समजावून सांगण्यात जात आहे. आणि हो, पुढे माहिती आवडल्यास मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण. कारण की या चॅनलवरील सांगण्यात येत असलेली माहिती ही शास्त्रीय सिद्ध असलेली सांगण्यात येत असते. तुम्ही लाखो रुपये खर्च केलात तरीही तुम्हाला अशी माहिती जाणून घेण्यास मिळणार नाही आणि यात तुमचा 1 रुपयाचाही खर्च नाही. आपल्या शास्त्रात सांगण्यात आलेले आहे, ज्ञान कोणाकडूनही घ्या पण ती बरोबरून अवश्य घ्या. अर्धवट ज्ञान नेहमीच अडचणीत आणते. त्यामुळे विनंती आहे, माहितीला अगदी पूर्णपणे बारकाईने समजून घ्या. आणि हो, सोबतच आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव टाईप करण्यास मात्र विसरू नका. या तर मग पुढे या व्हिडिओत एक एक करत जाणून घेऊयात काळ्या धोत्र्याची जड धारण करण्याचे फायदे. तुम्हाला काळा धोत्रा मिळू शकला नाही तर याच्या स्थानी तुम्ही दुसऱ्या धोत्र्याची कोणतीही जड धारण करू शकता. परंतु प्रयत्न हाच करा की काळ्या धोत्र्याची जड मिळून जाईल. या शोधाल तर ही तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर काळ्या धोत्र्याची जड धारण केल्याने शनीची कुदृष्टी, शनीची साडेसाती आणि कुष्प्रभाव तत्काळ दूर होतो. बघतो, बरीचशी लोक नीलम रत्न धारण करतात जेव्हा शनीची साडेसाती लागते तेव्हा. परंतु आपणच येथे सांगू इच्छितोय की या नीलम रत्नापेक्षाही खूपच लवकर रिझल्ट या काळ्या धोत्र्याची जड तुम्हाला देऊन जाते. व्यक्तीवरील शनीची पीडा दूर करण्यासाठी नीलम रत्नापेक्षाही फारच लवकर उत्तम रिझल्ट हे जड प्राप्त करून देते. हिला धारण केल्यानंतर शनीची कुदृष्टी लागत नाही. शनीचे दुष्प्रभाव समाप्त होऊन जातात. शनीची पीडाही मिटून जाते. असेही मानले जाते, काळ्या धोत्र्याची जड धारण केल्यानंतर शुक्र बळकट बनतो. राहू केतूची पीडाही संपून जातात. कोणास जर रात्रीच्या वेळी वाईट नकारात्मक स्वप्ने पडतात, सर्पाची स्वप्ने पडतात किंवा मग तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर काळ्या धोत्र्याची जड जरूर धारण करा. याच धारण केल्यानंतर जन्मांचे पितृदोष दूर होऊन जातात. मी तुम्हा लोकांना या व्हिडिओच्या शेवटी हिला धारण करण्याचे काही नियमही सांगणार आहे. या नियमांची तुम्हाला पाळणूक करावी लागेल. चला वळूयात पुढील माहितीकडे. खूप सारी अशी लोक असतात ज्यांना भूत प्रेत, वाईट नकारात्मक शक्ती अगदी येत्या जात्या दिवसात सतवत राहते. अशा व्यक्ती भूतप्रेत बाधांच्या शक्तींनी नेहमी परेशानीत राहतात. तर बघतो, जे लोक अशा भूतप्रेत बाधेपासून आपला बचाव करू इच्छितात, वाईट नकारात्मक शक्तींपासून आपली सुटका करू इच्छितात किंवा मग ते इच्छितात की अशा वाईट शक्ती त्यांचा केसही वाकडा करू शकता कामा नयेत, अशी शक्ती त्यांच्या जवळही भिरकटू नये, तर अशा व्यक्तींनी शनिवारच्या दिवशी ही काळ्या धोत्र्याची जड काळ्या रंगाच्या कापडामध्ये ताविजीप्रमाणे गुंडाळून अवश्य धारण करा. तुम्ही विश्वास करणार नाही, ही अगदी निश्चितपणे तुम्हाला अशा भूतप्रेत बाधांपासून, वाईट नकारात्मक शक्तींच्या गोष्टींपासून नेहमी संरक्षण करत राहील. बघतो, या जडीला अंगावर धारण केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये आंतरिक ऊर्जेचा प्रवेश होऊन जातो. आता हा कशा प्रकारे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह होतो? जसे की जर कोणी व्यक्ती भित्री असेल
तर अशा व्यक्ती धाडसी प्रवृत्तीच्या बनून जातात। जसे कोणी व्यक्ती कमकुवत असेल तर अशा व्यक्ती बलवान बनतात। ज्यांच्या शरीरामध्ये आध्यात्मिक गुणांची कमी आहे आणि अशा व्यक्ती हिला धारण करतात तर त्यांच्या शरीरामध्ये आध्यात्मिक गुण वाढू लागतात। भक्त हिचे फायदे अनेक आहेत। जर तुम्ही ही जड धारण करता तर नजरदोष, बत्तीशी, भूतप्रेत हिला धारण करता जराही तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीत। अशा वाईट भूतप्रेत बाधाशक्ती हिला धारण केलेल्या व्यक्तीपासून कोसो लांबच पडून जातात। या तर मग मी तुम्हा लोकांना ही जड धारण केल्यानंतर भूतप्रेत शक्ती लांब पडून का जातात हेही सांगू इच्छितोय। तर पहा, या काळ्या धोत्र्याचे जड गाळ्यात अथवा बाजूदंडावर धारण केल्यानंतर महादेव शिवशंकरांचे गण साक्षात तुमच्या सोबत कायम राहत असतात। मानले असे जाते की जी पण व्यक्ती काळ्या धोत्र्याचे जड धारण करते तर अशा व्यक्तीच्या सोबत साक्षात महादेवांचे शिवगण कायम सोबत राहतात। त्यामुळे भूतप्रेत वाईट शक्तींच्या बाधा तुमच्या जवळही फिरकत नाहीत, अर्थात तुमची चाहूल लागताच तुमच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढे लांबच लांब पळून जातात। तुमच्या आजूबाजूस येण्यासही फार घाबरूनच जातात। आणि जर कोणी व्यक्ती ही जड धारण करतात आणि अशा व्यक्तीस भूत प्रेत, करणी बाधा, वाईट शक्ती स्पर्श करण्याचा प्रयत्नही करेल तर ती शक्ती स्वयं भस्म होऊन जाईल। तर तुम्ही तुमच्या रक्षणासाठी तुमच्या घर परिवारातील सदस्यांचे रक्षण करू इच्छिता तर त्यांना या काळ्या धोत्र्याची जड अवश्य धारण करण्यास द्यावी। आणि होऊ शकले तर या काळ्या धोत्र्याची जड तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत वरच्या स्थानी काळ्या कापड्यामध्ये गुंडाळून पोटलीप्रमाणे टांगून ठेवा। आज करून शनिवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी हिला बांधून ठेवा। तुमच्या घरात भूतप्रेत बाधा, क्रियाकरणी बाधा, वाईट शक्ती मुळीच प्रवेश करू शकणार नाही। तुमच्या कुटुंब परिवारात जर कोणा व्यक्तीवर वाईट नजरदोष लागलेली व्यक्ती असेल तर त्यांच्यावरील सर्व वाईट शक्तींना ही खेचून घेईल आणि तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्ती येतील, वाईट हेतू मनात घेऊन येतील तर अशा सर्व शक्तींना तुमच्या घराच्या बाहेरच सोडून येतील आणि याची त्यांना खबरही लागणार नाही। एवढी शक्तिशाली आहे ही काळ्या धोत्र्याची जड। ही तुमच्या घर कुटुंब परिवाराचे रक्षण करेल आणि जे लोक तुम्हाला नुकसान पोहोचवण्यास येत असतील तर असे लोक तुमचा केसही वाकडा करू शकणार नाहीत। फक्त हा जो काळा धोत्रा आहे याच्या मुळाशी जर शनिवारच्या दिवशी दूध अर्पण केले जाईल किंवा मग राईचे तेल मुळाशी घातले जाईल तर ही तुमच्या बऱ्याच काळापासूनच्या अडलेल्या कामांना पूर्ण करते। हा प्रयोग तुम्ही सोमवारच्या दिवशी करू शकता। तुमची बिगडी कामे बनवू लागतील। याच्या जडीला उजळून टिळा लावल्याने ही लोकांना वशीभूत संमोहित करण्याचे काम करते। अर्थात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्री जात आहात किंवा मग इंटरव्ह्यू देण्यासाठी जात आहात तर हिच्या जडीला उजळून टिळा लावता आणि तुमच्या कार्यक्षेत्री अथवा इंटरव्ह्यू देण्यासाठी जाता तर निश्चितच तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बनाल। मग तो काळ्या धोत्र्याची जड अंगात धारण केल्याने दैहिक, दैविक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्व प्रकारच्या पीडा समाप्त होऊन जातात। मी सर्व भक्तांना दर्शकांना हे अवश्य सांगू इच्छेन, महागडी रत्ने धारण करण्याऐवजी अशा प्रकारची जड जरूर धारण केली पाहिजे। कारण की रत्नांमध्ये भेसळ असू शकते परंतु जडीमध्ये नाही। कारण की अशा मूळ जडीला तुम्ही स्वतः खणून आणता, शोधून आणता, त्यामुळे यामध्ये कोणत्याच प्रकारच्या भेसळचा प्रश्नच उद्भवत नाही। त्यामुळे या जडी जबरदस्त प्रभावशाली सिद्ध होतात। बघतो मोठ्यात मोठे शत्रू असोत, कोणती संकटे असोत, हिला धारण करताच तुमच्या समोर गुडघे टेकवतात, लोक नतमस्तक होतात। ही धारण केल्यानंतर तुम्हाला कोणत्या रत्नास धारण करण्याची काही गरज भासत नाही। ही स्वयं सर्व रत्नांपेक्षा श्रेष्ठ आणि गुणकारी आहे। ही तुमच्यावरील ग्रहांच्या अनिष्ट प्रभावांना दूर करते। ज्या पण व्यक्तीने या काळ्या धोत्र्याची जड धारण केलेली आहे तिचे नशीब चमकले आहे। काही लोकांना हे फारच लवकर प्रभाव देते तर काही लोकांनाही थोड्या कालांतराने प्रभाव देते, परंतु आपला शाश्वत प्रभाव मात्र नक्कीच दाखवून देते। अशा व्यक्तींची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट उन्नती होण्यास सुरुवात होऊन जाते। व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होत जाते, व्यक्तीला शांतीची प्राप्ती होते। जे लोक राजनैतिक क्षेत्रात आहेत, पुढे जाऊ इच्छितात, प्रगती करू इच्छितात तर अशा व्यक्तींनीही काळ्या धोत्र्याची जड अवश्य धारण करा। ही जड धारण करून असलेल्या व्यक्ती नेहमी विजयी राहतात। या तर मग आता या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊयात की या काळ्या धोत्र्याचे जड कोणत्या व्यक्ती धारण करू शकतात आणि कोणत्या व्यक्तींनी यास धारण करू नये। तर पहा, 7 वर्षांच्या वरील कोणीही व्यक्ती, स्त्री पुरुष, लहान मुले, युवक युवती कोणी धारण करू शकतात, परंतु 7 वर्षांच्या वरील वय असणे अनिवार्य आहे असे शास्त्रीय विधान आहे। आणि हे कशामध्ये घालून धारण करावे तर चांदीच्या ताविजीमध्ये तुम्ही हिला गळ्यात अथवा बाजूदंडावर धारण करू शकता। चांदीची तावीजच का? कारण की चांदीच्या ताविजीमध्ये याचे प्रभाव खूपच लवकर पाहण्यास मिळतात। तुम्ही इच्छिता तर तांब्याच्या, पितळेच्या ताविजीचाही वापर करू शकता, परंतु चांदीच्या ताविजीमध्ये याचा प्रभाव तीव्र असतो। आणि आता हिला कोणत्या दिवशी धारण करावे
तर शनिवारी आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही हिला धारण करू शकता. हिला धारण करण्याचे काही शास्त्रीय नियम आहेत. लक्ष देऊन ध्यानपूर्वक ऐका. हिला धारण केल्यानंतर कोणा अशा घरात जेथे कोणाचा मृत्यू झालेला असेल, अर्थात शव असलेल्या घरामध्ये तुम्हाला जायचे नाहीये. तसेच अंत्यसंस्कारात जर तुम्ही जात असाल तर यास तुम्ही धारण करून जाऊ नका, नाहीतर याचे प्रभाव नष्ट होतात. बघतो यासोबत बाळंतीण स्त्री, अर्थात ज्या स्त्रीने नुकतीच आता बाळाला जन्म दिलेला असेल किंवा मग 5 दिवस पूर्ण झालेले नसतील, तर अशा स्त्रीच्या जवळ अर्थात तिच्या कक्षेत तुम्हाला हिला धारण करून जायचे नाही. याने याचे प्रभाव समाप्त होऊन जातात. बघतो हे एक लक्षपूर्वक ऐका. ज्या व्यक्ती ही जड धारण करतात अशा व्यक्तींना शनिवारच्या दिवशी मांस, मच्छी, मटण आणि दारूचे सेवनही करायचे नाही. आता पाहूयात हिला धारण करण्यापूर्वी काय करावे. तर याचेही काही नियम आहेत. तर येथे हिला धारण करण्यापूर्वी 5 अगरबत्ती प्रज्वलित करून अगरबत्तीच्या धुराने या जडीला दफवून घ्यायचे आहे. हिच्या तुकड्यास चांदीच्या ताविजेमध्ये भरून नंतर तुम्ही हिला काळ्या रंगाच्या धाग्यात घालून आपल्या गळ्यात अथवा बाजूदंडावर धारण करू शकता. आणि ज्या व्यक्ती चांदीची तावीज खरेदी करू शकत नसतील तर तुम्ही हिला काळ्या कापड्यात तावीजेप्रमाणे फोडी करून धारण करू शकता. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.